नमस्कार मित्रांनो. आजच्या काळामध्ये चारित्र्य पडताळणी, पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजेच पोलीस क्लिअरन्स हे विविध खाजगी कंपन्यांमध्ये जॉबसाठी, सरकारी कंपन्यांसाठी, सरकारी नोकरीसाठी तसेच इतर काही पुरस्कार असतील यासाठी चारित्र्य पडताळणी करणे गरजेचं आहे. आता चारित्र्य पडताळणी करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे? कधी कधी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण पोलीस स्टेशनला जातो किंवा ऑनलाईन फॉर्म भरायला जातो. त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की चारित्र्य पडताळणी करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपलं नाहक त्या ठिकाणी जाऊन चक्र होतं. तर ह्या चक्र टाळण्यासाठी मी तुम्हाला आज चारित्र्य पडताळणी करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याबाबत थोडक्यात माहिती देणार आहे. यासाठी आपल्याला 4 कागदपत्र महत्वाचे आणि अनिवार्य आहे. त्यामध्ये एक वयाचा पुरावा, दुसरा जन्म दाखला, तिसरा पत्ताचा पुरावा आणि चौथा अनिवार्य दस्तावेज. या 4 कागदपत्रांमध्ये पहिला जो वयाचा पुरावा आहे यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वी बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला या 3 कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. तसेच ओळख पुरावा म्हणून पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या 4 पैकी एक कागदपत्राची आवश्यकता आहे. आणि पत्ता पुरावा यासाठी आपल्याला पासपोर्ट किंवा रेशन कार्ड किंवा लाईट बिल ह्या 3 कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. आणि तसेच एक माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय पोलीस अधीक्षक सो तसेच पोलीस आयुक्त सो यांच्या नावाचा एक अर्ज किंवा ज्या कंपनीमध्ये आपण काम करतोय त्यांचं लेटर यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे 4 प्रकारचे कागदपत्र आपल्याला चारित्र्य पडताळणीसाठी आवश्यक आहे. धन्यवाद.